अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर उद्या गुरुवार 18 सप्टेंबर 2025 उद्या आहे गुरुपुष्यामृत योग। गुरुपुष्यामृत योग या निमित्ताने आपल्या घरी एक यंत्र घेऊन यायचं आहे। जर का तुम्ही ते यंत्र घरी आणलं तर तुमची सर्व रखडलेली जी काही कामं आहेत तर ती सर्व कामं देखील होतील आणि तुमच्या धनसंपत्तीमध्ये देखील वाढ होईल। त्याचबरोबर तुमच्या सौभाग्यामध्ये देखील वाढ होईल। तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। गुरुपुष्यामृत हा एक असा दिवस असतो की जेव्हा गुरुवारी चंद्र हा पुष्य नक्षत्रामध्ये असतो, ज्याला गुरुपुष्यामृत योग म्हणतात। हा योग हा विशेषतः सोनं, चांदी आणि नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी देखील लाभदायक आहे। यावेळी 18 सप्टेंबर 2025 रोजी हा शुभ योग हा जुळून आला आहे। परंतु या दिवशी पुष्य नक्षत्राची वेळ ही फक्त सकाळी 6:07 पासून ते 6:32 पर्यंतच आहे। गुरुपुष्यामृत योगाला खूप जास्त महत्त्व आहे। तर या दिवशी सोनं खरेदी करणं किंवा नवीन वाहन खरेदी करणं, चांदी किंवा इतर कोणत्याही मौल्यवान वस्तू ज्या तुम्ही खरेदी करणार तर त्या वस्तू खरेदी करण्यासाठी हा योग हा खूपच शुभ आहे। या दिवशी केलेली खरेदी ही लाभदायक आणि समृद्धी देणारी असते। त्याचनुसार तुम्ही जर का या योगामध्ये गुंतवणूक केली तर ती केलेली गुंतवणूक देखील आर्थिक समृद्धी आणते। पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्य योग हा तयार होतो। पुष्य नक्षत्राला 27 नक्षत्रांचा राजा म्हणतात। पुष्य नक्षत्रांच्या क्रमाने 8व्या स्थानकावर येते। पुष्य नक्षत्र हे कर्क राशीमध्ये येते, ज्याचा स्वामी हा चंद्र आहे। हे नक्षत्र हे अतिशय शुभ आणि लाभदायक आहे। यांचे देवता गुरु आणि स्वामी शनी आहेत। जर कुंडलीत गुरुदोष निर्माण झाला असेल तर याचा अशुभ प्रभाव देखील कमी करण्यासाठी गुरुपुष्य योगाचा दिवस हा अगदी उत्तम आहे। या दिवशी कोणतेही शुभ कार्य तुम्ही करा तर ते करण्यासाठी वेळ ही पाहिली जात नाही, कारण गुरुपुष्य योगामध्ये जी कामं करणार तर ती अगदी शुभच असतात। गुरुपुष्य योगामध्ये जमीन, मालमत्ता, दागिने खरेदी करणं हे अत्यंत शुभ आणि फलदायी आहे। तर उद्या 18 सप्टेंबर वार आहे गुरुवार। उद्या गुरुपुष्यामृत योग ह्या योगाच्या दिवशी तुम्हाला एक यंत्र घरी घेऊन यायचं आहे। ते यंत्र जर का तुम्ही घरी घेऊन आला तर तुमची जी काही रखडलेली कामं आहेत तर ती कामं देखील होतील आणि तुमची धनसंपत्ती याच्यामध्ये देखील वाढ होईल। तर असं कोणतं यंत्र आहे जे उद्या तुम्हाला घरी आणून त्याची पूजा करायची आहे? तर उद्या गुरुपुष्य योगाच्या दिवशी तुम्हाला श्रीयंत्र घरी आणायचं आहे आणि आणून ते लाल कपड्यावरती ठेवायचं आहे। त्याच्यावरती कच्चं दूध आणि गंगाजलाचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि ते देवी लक्ष्मी माताजवळ ठेवायचं आहे। त्याच्यानंतर देवी लक्ष्मी सोबत श्रीयंत्राला हळदी कुंकू लावून नैवेद्यामध्ये साखर अर्पण करायची। त्यानंतर तुम्ही 21 वेळा श्रीसुक्ताचे पठण हे करा आणि कमलगट्टाच्या जपमाळाच्या मदतीने माता लक्ष्मी देवीच्या मंत्राचा जप हा करा। जप हा 108 वेळा करा। असं केलं तर तुमची धनसंपत्ती ही नक्कीच वाढेल आणि मान सन्मानासह सौभाग्य देखील वाढेल। तर हा तुम्हाला उद्या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी श्रीयंत्र हे घरी आणून त्याची विधिवत अशी पूजा करायची आहे। सर्वप्रथम अभिषेक करून घ्यायचा आहे दुधाने आणि गंगाजलाने। त्यानंतर ते माता लक्ष्मीजवळ ठेवून त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करून नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे आणि 21 वेळा श्रीसुक्ताचे पठण करायचे आहे आणि कमलगट्टाच्या जपमाळाच्या मदतीने लक्ष्मी देवीच्या मंत्रांचा जप करायचा आहे। जर तुम्ही श्रीयंत्र घरी आणले तर तुमची संपत्ती ही नक्कीच वाढणार आहे। आणि आणखी एक, गुरुपुष्य योगामध्ये जर का तुम्ही भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी माताची जर का विधिवत अशी पूजा केली तर पूजा केल्यानंतर केशर असलेली तुम्ही खीर जर का अर्पण केली तर या दिवशी कनकधारा या स्तोत्राचे पठण करायचे आहे आणि पठण करून झाल्यानंतर खीर ही सर्वांना प्रसाद म्हणून वाटायची आहे। जर का तुम्ही हा उपाय केला तर
तुमच्या जीवनामधील जो काही मानसिक ताणतणाव आहे तो मानसिक ताणतणाव देखील पूर्ण संपुष्टात येईल आणि तुमच्या संपत्तीमध्ये ज्या काही अडचणी आहेत, आर्थिक समस्या आहेत, तर त्या तुमच्या आर्थिक समस्या देखील संपतील आणि तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होईल। तर तुम्ही उद्या माता लक्ष्मीची ही विधिवत पूजा करा। व्हिडिओमधील माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। श्री स्वामी समर्थ।